ते ओरडले नाही म्हणून मी घडलो. शाळेत सगळे शिक्षक शिस्तीबाबत खूप कडक होते. थोडी चूक झाली तरी ओरड, शिक्षा, कधी वर्गाबाहेर उभं राहायला लावणं, हे सगळं नेहमीचंच होतं. पण सरनाईक सर वेगळे होते. ते वर्गात आले की शांतता पसरायची. कारण भीती नव्हती, तर आदर होता. त्या वर्गात अमोल नावाचा एक मुलगा होता. अभ्यासात फारसा चांगला नव्हता. नेहमी शेवटच्या बाकावर बसायचा. मुलं त्याला चिडवायची. हळूहळू अमोलनेही तेच मान्य केलं होतं. आपण काहीच करू शकत नाही. आणि एक दिवस परीक्षेच्या वेळी अमोलने एक चूक केली. सगळ्यांनी पाहिलं. वर्गात कुजबूज सुरू झाली. सगळ्यांना वाटलं आज सरनाईक सर नक्कीच रागावणार. पण सरनाईक सर फक्त जवळ आले आणि म्हणाले, अमोल, परीक्षा संपल्यावर मला भेट. परीक्षा संपली. अमोल घाबरत घाबरत त्यांच्यासमोर उभा होता. सरनाईक सरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला म्हणाले, तुला हुशार व्हायचं नाही, फक्त प्रामाणिक व्हायचं आहे. ते पुढे म्हणाले, तुझ्यात ताकद आहे, पण ती कुणी तुला दाखवली नाही. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवत होतं. त्या दिवसापासून अमोल बदलला. तो जास्त नाही, पण रोज थोडं थोडं शिकू लागला. सरनाईक सर त्याला मार्गदर्शन करत राहिले आणि हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढला. आजूबाजूच्या लोकांचं बोलणं बदललं. काही वर्षानंतर अमोल स्वतः शिक्षक झाला. पहिल्या दिवशी वर्गात जाताना त्याने स्वतःशी ठरवलं, मी कधीही मुलांवर ओरडणार नाही. तात्पर्य, शिक्षक फक्त अभ्यास शिकवत नाहीत, ते एखाद्याचं भविष्य घडवतात. तुमच्या आयुष्यात असा विश्वास ठेवणारा शिक्षक होता का? कमेंटमध्ये नक्की लिहा.